नाशिकमध्ये दिनांक 13 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा होता। या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अत्याधुनिक आणि पर्यावरणपूर्वक नवीन प्रशासकीय भवनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे तसेच अन्न औषध प्रशासन मंत्री विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी केले। उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भवनाचे निरीक्षण केले व विविध सुविधा पाहिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे भवन राज्यातील सर्वात मोठे आणि सुंदर जिल्हा परिषद भवन असून सामान्य नागरिकांना गतिमान व कार्यक्षम प्रशासन देणारे ठरेल। या जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ऊर्जा बचत व पर्यावरणपूरक बांधकाम, सौर ऊर्जा प्रणाली आणि वर्षा जलसंचयन, नैसर्गिक प्रकाश व ताजी हवा यांचा अधिकाधिक वापर आहे। महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित विश्रांती कक्ष, आधुनिक सभागृह, बहुउद्देशीय हॉल, एम्फी थिएटर, कॅफेटेरिया, मनोरंजन कक्ष, जनसुविधा केंद्र, बँक कार्यालय, दिव्यांग कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम, 4 लिफ्ट, 5 जिने, 6 संमेलन कक्ष, सुरक्षा व्यवस्था आणि प्राथमिक उपचार केंद्र याच्यात आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।